श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. आजोबा, तात्यासाहेब तर रिकाम्या हाताने परत गेले. मग मल्हारराव राजा शांत बसला का? त्यांनी पुढे काय केलं? नाही रे बाळा, तात्यासाहेबांनी तर अक्कलकोटमध्येच राहून नाना प्रकारचे ढोंग केले होते. त्यांनी ब्राह्मण बसून गुरुचरित्राचे पारायणही केले, पण त्यांच्या मनात खरी भक्ती नव्हती. फक्त राजाची आज्ञा पाळायची होती. जेव्हा कोणताही उपाय चालेना तेव्हा तात्यांनी एक कपटयुक्ती योजली. त्यांनी स्वामींना चक्क मेण्यात म्हणजे पालखीत घालून पळवून न्यायचं ठरवलं. कडगावचा मार्ग धरला. मेणा अर्ध्या वाटेवर पोहोचला, पण स्वामी तर अंतरसाक्षी. स्वामी मेणातून उतरले आणि पुन्हा अक्कलकोटला येऊन बसले. बाळा, असं एकदा नाही तर 4-5 वेळा घडलं. तात्यांनी हात टेकले आणि ते अपयश घेऊन बडोद्याला परतले. त्यानंतर मल्हारराव राजाने यशवंतराव नावाच्या सरदाराला पाठवलं. यशवंतराव मोठ्या गजावाजात अक्कलकोटला आला. त्याने स्वामींच्या समोर सोन्याची ताटं, रत्ने माणके आणि उंची वस्त्र ठेवली. ती संपत्ती पाहिल्यावर दयाळू स्वामींना प्रचंड राग आला. स्वामी रागाने ओरडले, "अरे, बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी," असं स्वामी 3 वेळा मोठ्याने बोलले. यशवंतराव लटलटा कापू लागला. त्याला वाटलं स्वामी वेड्यासारखं काय बोलत आहेत. पण बाळा, स्वामींचे शब्द कधीच खोटे ठरत नाहीत. काही दिवसांनी बडोद्याहून यशवंताला बोलावणं आलं. तिथे मल्हारराव राजावर एका साहेबाला विष दिल्याचा आळ आला होता आणि त्या गुन्हेगारांच्या यादीत यशवंताचं नाव आलं. जसं स्वामींनी म्हटलं होतं अगदी तसंच घडलं. यशवंताच्या हातीपायी लोखंडी बेड्या पडल्या. स्वामींची प्रचिती साक्षात अख्ख्या जगाने पाहिली. ज्यांच्या मनात कपट असतं त्यांचा असाच हाल होतो.